नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा अपूर्णांकाची बेरीज कशी करते त्याची सर्वात सोपी पद्धत मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेत आहोत। बघा लक्षात घ्या, भरपूर साऱ्या विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न पडतो की जर तुमच्या समोर मित्रांनो बघा अशा प्रकारचं जर मित्रांनो एखादं समीकरण तुमच्यासमोर आलं तर आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी यांची बेरीज आपण कशा प्रकारे केली पाहिजे। मी तुम्हाला 2-3 मेथड सांगतो, जी तुम्हाला कम्फर्ट वाटली त्या मेथडने मित्रांनो बघा तुम्ही काही सेकंदामध्ये या प्रश्नांची उत्तर तुम्ही काढू शकता। बघा आपण डायरेक्ट मित्रांनो बघा क्वेश्चन वरती जाऊयात आणि समजून घ्या नेमका प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा। पहिलं एक्झाम्पल बघा तुम्हाला घेतो, 5/8 अधिक 3/4 बघा हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे। तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता आपण पहिले बघू लसाई मेथड। बघा लसाई मेथड मध्ये काय असते बघा, 8 आणि 4 लक्षात ठेवा, 8 आणि 4 या दोघांचा लसाई तुम्हाला घ्यायचा असतो। तर 8 आणि 4 दोघांचा लसाई तुमचा कॉमन काय 8, कारण 8 हा तुमचा 8च्या पण पाड्यामध्ये 4च्या पण पाड्यामध्ये आपण 8 घेतला। ओके, तर 8 1 8 तर 5 1 तुमचा किती घेतला 5 घेतला। ओके, आता 4 ला 8 करण्यासाठी काय करायला लागतं 2, 4 दुने 8 तर 3 दुने किती 6, तर 5 आणि 6 तुमची किती 11/8 तुमचं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येतोय। ही झाली तुमची लसाई मसाई वाली मेथड। आता दुसरी मेथड तुम्हाला सांगतो क्रॉस मल्टिप्लाय वाली मेथड। लक्षात ठेवा याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, जर तुमचा पहा 5/8 ओके अधिक 3/4 दोघांची तुम्हाला बेरीज करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा। बघा 5 चोको 20 तुम्ही इकडे 20 लिहून टाका, दोघांचा गुणाकार, 8 त्रिक 24 दोघांचा गुणाकार इकडे लिहा आणि बेरीज करायची। शेवटी खाली मित्रांनो छेदांचा काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा। बघा 8 चोको तुमची किती झाली मित्रांनो 32 इथे लिहून टाका। आता 20 आणि 24 तुमची किती झाले 44 झाले आणि खाली तुमच्या छेदामध्ये 32। याचं तुम्हाला काय करायचंय संक्षिप्त रूप काढायचंय। मग ते कसं, याला 4 ने भाग दिला तुमचा 11 येतो, याला 4 ने भाग द्या तुमचा 8 येतो, तुमचं उत्तर आलं का बरोबर 11/8 यस। तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो कोणताही अपूर्णांक असला तर तुम्ही काही सेकंदामध्ये मित्रांनो त्यांची ऍडिशन करू शकता। जर तुम्हाला ही क्रॉस मल्टिप्लाय वाली मेथड योग्य वाटली तुम्ही ह्या मेथडचा वापर करू शकता, किंवा जर तुम्हाला लसाई मसाई वाली मेथड योग्य वाटते, लसाई मसाई वाली मेथड तुम्हाला केव्हा कामात येते, ज्या वेळेला बघा तुम्हाला मित्रांनो आता 21 आणि 7 बघा यांची तुम्हाला बेरीज करायची। ओके, तर आपल्याला माहिती की 21 हा 7च्या पाड्यामध्ये येतो आणि 21च्या पाड्यामध्ये 21 येणारच, तर आपण एकदा 21 लिहून टाकला बरोबर। 21 1 21 तर 2 1 2 तुम्ही इकडे लिहिला 2। ओके, मग 7 त्रिक 21 तर 3 त्रिक किती 9, मग 9 आणि 2 तुमची किती 11, 11/21 तुमचं झालं या प्रश्नाचं उत्तर। तुम्ही लसाई मेसाई मेथडने मित्रांनो काही सेकंदामध्ये ह्या क्वेश्चनचं उत्तर काढू शकता। बघा आता डिपेंड करतं तुमच्या समोर प्रॉब्लेम नेमका कसा आलाय त्यानुसार तुम्ही एक्झाम्पलला ट्रॅक करायचं। ओके, आता यामध्ये बघा 5 आणि 3 यांचा लसाई काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, गुणाकार केल्याशिवाय पर्याय नाही। तर आता लक्षात ठेवा इथं आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लाय वाली मेथड अप्लाय करू। बघा तर 5 त्रिक तुमचे 15 ओके, 4 त्रिक तुमचे 12 आणि 5 गुणिले 1 तुमचे 5, तर 12 आणि 5 किती 17, तर 17/15 काय तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर। लक्षात ठेवा आता सेम आपण 4 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। कसं होईल बघा तुमचं 7 दुने तुमचे 14 लिहून टाकलं, 2 गुणिले 2 4, 7 1 7, 7 आणि 4 तुमचे किती झाले 7 आणि 4 11, 11/14 तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर झालं मित्रांनो। ओके, चला आता या शेवटचा 5 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो आपण सोडूया, बघूया त्यात। आता 8 आणि 12 दोघांचा लसाई जर आपण बघितला 24 होतो। लक्षात ठेवा कारण 8 त्रिक 24 12 दुने 24। ओके, मग 8 त्रिक तर 7 त्रिक की तुमचे 21। ओके, 12 दुने 24 तर 5 दुने किती 10, तर 21 आणि 10 तुमची किती 31/24 झालं तुमचं मित्रांनो ह्या क्वेश्चनचा आन्सर। बघा अशा प्रकारे तुम्हाला मी दोन्ही प्रकारच्या मेथडने मित्रांनो काय तुम्हाला हे अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यास केला। ओके, आपण अजून याचे मित्रांनो काही एक्झाम्पल समजून घेऊयात। बघा आता तुम्हाला पहिला प्रश्न बघा 6/15 अधिक 1/5 दोघांची बेरीज। तुम्हाला काय करायचं इथं, तुम्हाला इथं लसाई मसाई वाली मेथड वापरायची का, कारण 15 हा तुमचा 5च्या पाड्यामध्ये येतो, मग 15 तुम्ही लिहून टाका। 15 लिहून झाला तुमचा ओके, हा 6 तुमच्या ऍज इट इज झाला इकडे बरोबर, कारण 15 1 15 तर 6 1 6। ओके, 5 त्रिक बघा 5 त्रिक 15 तर 1 पंच किती 5, तर 6 आणि 5 किती 11/15 झालं तुमचं मित्रांनो ह्या क्वेश्चनचं उत्तर। लक्षात ठेवा आता यामध्ये तुम्हाला बघा तुम्ही लसाई मेसाई मेथड वापरू शकतात, कारण 4 आणि 6 चा तुम्हाला माहिती की 12 आहे, 4च्या पाड्यात पण 12 आहे, 6च्या पाड्यामध्ये पण 12, 4 त्रिक तर 1 त्रिक की तुमचे 3, 6 दुने तर 5 दुने किती 10, तर 10 आणि 3 तुमचे 13, 13/12 झालं तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो। ओके, चला आता 8 नंबरचा प्रश्न लक्षात ठेवा।
8 आणि 10 दोघांचा लसाई तुमचं किती 40 आहे, दोघांच्या पाड्यामध्ये 40, 8 5 तर 3 5 की तुमचे मित्रांनो 15, 10 चोक 40, 7 चोक तुमची किती 28, तर 15 आणि 28 तुम्हाला काय करायची ऍडिशन करायची. ओके, मग 28 मध्ये 10 मिळवले 38, 38 आणि 5 तुमची किती 43, मग 43 चे 40 काय तुमचं ह्या क्वेश्चनचं उत्तर झालं. ओके, आता पुढचा बघा 9 नंबरचा प्रश्न. यामध्ये आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन वाली मेथड अप्लाय करू. बरोबर, मग आता इथे बघा मित्रांनो 5 ने 4 चा गुणाकार 5 चोक 20. ओके, 1 चोक 4 आणि 5 त्रिक तुमचे 15. ओके, मग आता 15 आणि 4 तुमची किती 19/20 झालं तुमचं मित्रांनो ह्या क्वेश्चनचं उत्तर. आता बघूयात आपण शेवटचा 10 नंबरचा प्रश्न. यामध्ये काय करायचं बा 18 आणि 12 दोघांचा लसाई तुमचा किती 36 आहे. 18 दुने तर 5 दुने किती तुमचे 10, 12 त्रिक 36 तर 1 त्रिक तुमचे 3, 10 आणि 3 तुमचे 13, 13 चे 36 तुमचं मित्रांनो ह्या क्वेश्चनचं उत्तर येतं. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पहा तुम्हाला सांगतो तुम्ही काही सेकंदामध्ये कोणताही अपूर्णांक तुमच्या समोर आला मित्रांनो तर तुम्हाला पटकन बेरीज करता आली पाहिजे. डिपेंड करतं तुमच्या समोर सिच्युएशन कशी त्यानुसार तुम्ही मित्रांनो दोन्हीपैकी कोणती तरी मेथड वापरू शकतात. आता मला सगळ्या मुलांकडून बघा अपेक्षा मित्रांनो हे 5 प्रश्न मी तुम्हाला होमवर्क साठी देतो. या 5 प्रश्नांचे आन्सर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. या 5 पैकी तुम्हाला कोणतं तुमचं उत्तर किती लोकांचं बरोबर आहे ते मित्रांनो मी पाहणार आहे. बघा मी स्वतः तुम्हाला रिप्लाय करणार मित्रांनो. ओके, त्यामुळे तुम्हाला या 5च्या 5 प्रॉब्लेमचे आन्सर तुमची तुम्हाला बेरीज करायची मित्रांनो, दुसरं काही करायची नाही. ओके, तर या व्हिडिओच्या खाली मला या 5च्या 5 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सगळ्या लोकांनी कमेंट करायचं. ओके, हा व्हिडिओ या टेक्निक तुम्हाला कशा वाटल्या मित्रांनो, अजून तुम्हाला माझ्याकडून मित्रांनो बघा काय अपेक्षित आहे मला नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. भेटूयात मित्रांनो पुढच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.